चहा घे. काल फाईल शोधत होतास ती सापडली का? नाही, काल रात्रभर शोधली पण नाही सापडली. नाही सापडली? असं कसं रे वेंदळा तू? नीट का नाही ठेवत तू तुझ्या वस्तू? आई प्लीज, आता सकाळी सकाळी लेक्चर नको देऊस प्लीज. मी सांगते ते ऐक. मनवाला फोन कर, तिची मदत घे. मी करते ते. नाही, नको, राहू दे. राहू दे का राहू दे? आपलं काम अडलंय ना, मग आपण करायचा फोन. मी करते दे ना. नाही, नको, राहू दे, मी करतो. आई ऐक ना, फोन नको, मी मेसेज करतो. मेसेज नाही, फोन. फोन नको, मेसेज करतो मी. फोन. अगं आई, मेसेज करतो ना, काय हरकत आहे? तू थांब, मी करतो मेसेज. हा कर. केला का? थांब ग. सेंट. आठवला. लगेच रिप्लाय देईल बघ ती. बघूयात. मनवा, काल तुम्ही म्हणालात माझ्याशी काहीतरी बोलायचं. हो, काय बोलायचं? काल आईचा फोन होता. मग? काय नाही, तिला पण या सगळ्याचा खूप त्रास होतो. एक्झॅक्टली काय बोलणं झालं? आई म्हणाली, आणि या सगळ्यात सुद्धा तिचं हेच म्हणणं होतं की तू स्वतःला त्रास नको करून घे. मला माहिती आहे आईने सुद्धा नितीशला समजावायचा खूप प्रयत्न केला असणार, पण त्याला सध्या कोणाचंच ऐकायचं नाहीये. मी तर आईला एवढंही म्हटलं की त्याला एकट्याने प्रोजेक्ट करायचं तर करू देत, हवं तर राजवीर त्याला हवा तेवढा फायनान्स देतील, आणि तेही कोणती अपेक्षा न ठेवता. मग काय म्हणाला त्या? ती काय बोलणार, सगळं नितीश आणि बाबांवर अवलंबून आहे. राजवीर, मला माहिती आहे तुम्ही या सगळ्यात काही बोलत नाही आहात, पण तुम्हाला पण नितीशच्या वागण्याचं वाईट वाटलंय ना. मी खरं सांगते, मी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण खरंच तो माझं काहीच ऐकत नाहीये. एनिवे, मी ब्रेकफास्ट रेडी करते, तुम्ही खाली या. हा नितीश, बोल ना. हे हाय, काय करतेस? काही नाही अरे, तू बोल, कशासाठी फोन केला होतास? आज आपण थोडा वेळ भेटू शकतो का? का रे? काही नाही, बँक प्रपोजल देण्यासाठी तुझी थोडी मदत हवी होती. म्हणजे तू एकदा चेक करून घेतलं तर बरं होईल. कसं आहे, तुला त्यातल्या टेक्निकॅलिटीज माहिती असतात ना, म्हणून म्हटलं. आज अरे डिफिकल्ट आहे थोडंसं ऍक्च्युली. माझ्यासाठी थोडा वेळ काढू शकत नाहीस का तू? नाही अरे, नाही होणार पॉसिबल. अरे आता तू केलं असशील म्हणजे अगदीच ते परफेक्ट असणार आहे. बरं ठीक आहे. देन बाय. सुष्मिता ऐक ना, हा बोल. याआधी तू मला हो म्हणालीस, तरी पण मी तुला पुन्हा विचारतो, माझ्या प्रोजेक्टमध्ये तू मला मदत करणार आहेस ना? हॅलो. हा, अरे म्हणजे त्याचं काय ना नितीश, हे बघ, माझं राजवीरच्या कंपनी सोबत ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट लिगली, त्यामुळे मला तुला फ्रंटला येऊन मदत नाही करता येणार. पण हा, आय मेक शुअर की मला तुला जितकी मदत करता येईल तितकी मी तुला मदत करेन. मी कमिट नाही करत, पण मी ट्राय करेन. हो, पण सुष्मिता तूच तर म्हणाली होतीस ना की... अरे ऐक ना नितीश, मला ना एक इम्पॉर्टंट कॉल येतोय, मी करते तुला नंतर. ओके, या बाय. सुष्मिता आज असं का बोलत होती? आला का रिप्लाय मनूचा? नाही, अजून नाही आला.
कामात असेल, करेल रिप्लाय. आई ती कामात असते ना तर तिने माझा मेसेज वाचला नसता. तिने माझा मेसेज वाचलाय पण अजून रिप्लाय दिला नाहीये. अरे गडबडीत असेल ती, करेल. निवांत झाली की करेल ती. आई तिला मेसेजचा रिप्लाय द्यायचा असताना तिने कधीच दिला असता. ती आता सरळ सरळ मला इग्नोर करतेय. असा का विचार करतोयस तू? आई बस झाला आता. आपण या विषयावर आधी पण बोललोय, आता प्लीज नको. अरे पण बस झालं. गुड मॉर्निंग सर. वेबसाईटची लिंक पाठवा मला. कुठली वेबसाईट सर? दवे, पगार कसला घेता तुम्ही माझ्याकडून? काय झालं सर? 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं मला वेबसाईटची लिंक हवी आहे. अजून वेबसाईट तयार नाही झाली तुमची. हा सर, मी आपल्या IT टीमला सांगितलंय. आपण मग त्यांच्याकडून फॉलोअप कोण घेणार दवे? तुम्ही की मी? सॉरी सर. दवे, काही करा पण पुढच्या 24 तासात मला वेबसाईट तयार हवी. तुम्ही ते शांत बसत नाही. लवकर त्याला फायनान्सेस पण मिळतील, तो काम सुरू करेल. या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधी मला हे सगळं करायचं. ओके सर. नुसतं ओके म्हणू नका दवे, काम करा सर. मार्केटिंग प्लॅनचं जे बजेट होतं ते डबल करा. लवकरात लवकर मला या प्रोजेक्टवर काम सुरू करायचं. हो सर, मी बघतो. आणि दवे, या प्रोजेक्टसाठी मला नवीन टीम हवी. तुम्हाला 2 दिवस देतो. 2 दिवसात मला नवीन टीम उभी पाहिजे. 2 दिवसात मी त्यांना भेटणार आहे स्वतः. ओके सर. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे. मला लवकरात लवकर लॉन्च करायचा आहे. त्याच्यामुळे फक्त हो सर, नाही सर, ओके सर म्हणू नका, काम करा. हो सर. आय मीन हो, मी करतो सर. काय रंजू, आज स्पेशल काय आहे नाश्त्याला? स्पेशल ना, तुम्हाला आवडतात म्हणून पराठे केले. पराठे? वा 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 वा, बायको असावी तर अशी. पाहिलंस नंदा, हा किती प्रेमळ आहे तुझी आई. काही नाही हा पप्पा, ती फक्त तुमचंच ऐकते. मी काही खायला मागितलं तर मला नाही देत ती. हो ना मम्मा? तू गप्पा बस ग. अहो तुम्हाला सांगू का, हिला ना भूक लागलेली नसते, हिला ना भस्म्या होतो, भस्म्या. फसम्या. काय सारखं आपले नूडल्स दे, पास्ता दे, नूडल्स दे, पास्ता दे. बरं का मोहन, तुला वाटलं असेल रंजूने सगळे पराठे केले, पण तसं नाहीये, मनवानी केले. मनवा? रंजू काय, मला वाटलं तू केलेस पराठे. अहो तर मी केले काय किंवा मनवानी केले काय एकच आहे. हो की नाही का मनवा? अरे वा, पराठे. धन्यवाद धन्यवाद. नाही नाही, ठीक आहे. वा वा. वाढ वाढ नाही, अजून पुरे वाढ. पुरे पुरे. अरे किती वाढशील, बस एक. घ्या ना, लाजता काय एवढं? हो, लागला की घेईन, आत्ता नको लगेच. मनवा, तू पण बैस ना. हो, तुमचं होऊ दे, मग मी बसते. अहो माई, ती राजवीर आल्याशिवाय कुठे काय खाते? विसरलात का तुम्ही? आणि आज ती राजवीर बरोबरच नाश्ता करणार आहे. अरे वा हो ना मनवा? वा. अरे आपण राजवीर आला. काय राजवीर, कसा आहेस? राजवीर, आम्ही तुझीच वाट बघत होतो. हो. तुला सांगतो बाई, यांनी मला फोन केला ना, होतो तसा इथे आलो तडक. म्हणजे काय, पुतण्यानी फोन केला तर यायलाच पाहिजे ना लगेच. बाकी राजवीर, कसं चाललंय काम, कंपनी वगैरे? यश कुठे? नंदा जा, जरा यशला बोलून आण. मला नाही माहित. ऑफिसला गेलाय का? यश आतमध्ये असेल, मी आणू का त्याला बोलून? यश, यश. गुड मॉर्निंग. काय लागलं तुला यश? बस बस, इकडे बस तू. यश, काय झालं? काय रे, कोणी मारलं की काय तुला? खूप दुखतंय का तुला?
एक मिनिट, नंदा आपल्याकडे बँडेज आणि मलम आहे का? प्लीज घेऊन ये ना. हो. नाही वहिनी, नको. अरे नको का नको, जा नंदा घेऊन ये माझ्या रूम मधनं डबा. आई नको. ऑफिस मध्ये जाताना मी जाईन डॉक्टरकडे. अरे पण काय लागलंय तुला नक्की? बाईक स्लिप झाली रेतीवरून, म्हणून पडलो, बाकी काही नाही. यश तरी मी सांगत असते तुला की नीट बाईक चालवत जा म्हणून. नाही नाही, पण मग बरोबर तोंडावरच कसं लागलं? इथून पुढे अडवताना 10 वेळा विचार करायचा. आता असा एक फोन फिरवेन ना, कायमचे घरी बसाल. बाबा जाऊ दे ना, लागलंय. खा. रंजू हे बघ, त्याला खाऊ दे, मग डॉक्टरकडे जाऊ दे. मनवा, यश आणि राजवीरला नाश्ता दे बरं. हो. मनवा, मला बेडरूम मध्ये द्या ब्रेकफास्ट. यश खूप दुखतंय का रे? यश, तुला असं वाटत असेल की हे सगळं काय झालं, कसं झालं मला कळत नसेल, तर तसं नाही. यापुढे भोसलेला कॉल करायचा नाही, कळलं? बाबा खूप टेन्शन आलंय हो. मला सगळं जमेल ना? नितेश, असा विचार का करतोयस तू? आणि मला सांग, का नाही जमणार? बाबा, ताईशी भांडण झालं, जिजूंशी भांडण झालं, जसा मला त्रास होतोय तसा ताईला सुद्धा त्रास होतच असणार ना. एका पॉइंटला मनात असा विचार येतो की काय एवढा हट्ट करायचा, का मी माझ्या प्रोजेक्टच्या आयडिया एवढी कुरवाळत बसलोय, तीही अशी नातीपणाला लावून. हेच सांगायचा प्रयत्न करत होते ना तुला कधीपासून. बरं झालं तुलाच कळलं. हा हट्ट सोड नितेश. बाबा, मला असं वाटतं हा प्रोजेक्ट मी नाही केला तर बरं होईल, पण माझ्यामुळे ताईला त्रास झालेला मला नाही चालणार. झालं बोलून. मी तुला पहिल्या दिवसापासून सांगत होतो की पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या ठेवायला शिक. बाबा, हे सगळं कसं शक्य आहे? ताई आणि जिजू तर मला सांग, तू राजवीरची कंपनी का सोडलीस? का वेगळा झालास? कारण तुला तुझा हक्क मिळाला नाही म्हणून, बरोबर? पण आता तू वेगळा झालास. तू इंडिपेंडेंटली तुझे स्वप्न पूर्ण करू शकतो हे तुला माहित असताना तू माघार घ्यायचा विचारच कसा करतोस? तू एक नवीन कंपनी फॉर्म केल्यानंतर राजवीर सारख्या कंपनीला काय फरक पडणार आहे? काडीचाही फरक पडणार नाहीये. काय सांगताय तुम्ही त्याला? हा, आऊ बहिणीच्या प्रेमापोटी तो हट्ट सोडायला तयार आहे ना? मग तुमची का जबरदस्ती आहे? जबरदस्ती? आरती, मी जबरदस्ती नाही करत आहे. मला एवढंच वाटतं की इतके दिवस त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं होतं, ते फक्त पूर्ण व्हावं. हे प्रोजेक्ट त्याच्यासाठी ड्रीम आहे, त्याचं पॅशन आहे. तुम्हाला काय आणि कसं समजावून सांगू मला खरंच कळत नाही. मला तर असं वाटतंय नितीशपेक्षा जास्ती हट्टीपणा तुम्ही करताय. ठीक आहे, तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा बजावून सांगते, या सगळ्यात जर का माझ्या मनूच्या संसारात विघ्न आलं ना, तर आई, आई ऐकून. बाबा, हे सगळं काय चाललंय? आईच खुश नाही तर मी हे का करायचं?
तू तिची काळजी कर नको. मी समजून तिला. बाबा पण घरातलं वातावरण बघताय ना तुम्ही. नितीश, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, तुझ्या प्रोजेक्टवर लक्ष दे, बाकी सगळं माझ्यावर सोड. आणि हो, यापुढे तुझ्या प्रोजेक्टचा विषय आईसमोर नाही काढायचा. त्रास होतो तिला. बाबा हो, आईपासून कसं लपवायचं? लपवायचं म्हणत नाहीये मी सांगेनच तिला, पण सध्या तरी हा विषय तिच्या समोर नको. आणि मी सांगतो ते लक्षात ठेव. आता इकडे तिकडे लक्ष न देता फक्त प्रोजेक्टवर फोकस कर. माघार घ्यायचा विचार अजिबात मनात आणायचा नाही. कळलं? अंडरस्टँड? चला कामाला लागा. खाऊन घेताय ना? हो, माझं वॉलेट म्हणवा. एक मिनिट देते. हे घ्या. येस, थँक्यू. येतो मी. राजवीर. हा? राजवीर, ब्रेकफास्ट. काय कर, निवांत बसून खा ना. नाही, बस. नाही नाही नाही, एक मिनिट. म्हणवा, ऍटलीस्ट खरंच. पोटभर तरी खा राजवीर. किती घाई करता, मी काही ऐकणार नाही. हे घ्या. बस बस. इट्स ओके. आता भूक नाही जास्त, मी नंतर खाईन. येतो. राजवीर, एक मिनिट. जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. काय झालं मगाशी, एवढं का चिडलात यशवर? आणि तुम्ही काय म्हणालात? तुम्हाला माहिती आहे यशला कसं लागलं ते? काय झालंय? नको बोलूयात आपण या विषयावर. राजवीर, असं काय करताय? सांगा ना. सांगितलं ना, नको बोलूया. येतो. राजवीर, प्लीज सांगा ना. का तुम्ही मनात लावून घेताय तसे? या नको त्या गोष्टींचा इतका विचार का करताय तुम्ही? आणि मी सांगितलं ना, नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं त्या विषयावर. आणि तसंही एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून जर तुमचा मूड ऑफ होणार असेल तर मला नाही आवडणार. सो स्माइल प्लीज. ऑफिसला जाताना असं बाय करणार आहे मला? स्माइल. फॅन्टॅस्टिक. येऊ मी? एक मिनिट. येस, याच्यावर सिग्नेचर्स हव्यात तुमच्या. माझ्या? कसले पेपर सर? वाचून घ्या तुम्ही, कळेल तुम्हाला. घ्या. पेन द्या. इथे? थँक्यू. येऊ मी? संध्याकाळी लवकर या. येस. आई, काय काय करताय? फळं कापतेय. द्या इथे, मी कापते. अगं असू दे, मी कापतेय ना. माई, मी घरात असताना तुम्ही कामं करणार आहात का? द्या इथे. फळं कापणं काय मोठं कष्टाचं काम आहे का? राहू दे ना, करते. करू देणारही नाही. द्या इथे. तुम्ही निवांत बसा. बर, ठीक आहे, घे. राजवीर गेला का ग? हो. माई, एक विचारू? विचार ना. मगाशी राजवीर यशवर एवढे का चिडले? अगं तुला माहिती असेल ना. नाही, मला नाही माहित. मी त्यांना विचारलं, पण त्यांनी काही नीट सांगितलं नाही. हो का? आणि इनफॅक्ट राजवीर आता सकाळीच घरी आला. काय? हो, म्हणजे त्यांचं काहीतरी काम होतं ना ऑफिसमध्ये, म्हणून काल रात्री ऑफिसमध्येच होते. अगं असेल त्याचं काहीतरी काम. पण हे बघ मनवा, तुझ्या आणि राजवीरच्या सुखी संसारासाठी मी आता तुला जे काही सांगते ना ते नीट लक्षात ठेव. बोला ना माई. हे बघ, राजवीर त्याच्या काका काकूशी
यश नंदाशी कसा वागतो ह्याचा तू काही अर्थ काढायला जाऊ नकोस. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की तो त्यांच्याशी कसा वागतो ह्याच्यात तू काही लक्ष घालू नकोस. माई, पण काका काकू यश नंदा सगळ्या आपल्याच कुटुंबाचा भाग आहेत ना. मग त्यांच्याबरोबर हळूहळू तुला सगळं कळेल. हो, पण तरी तुम्ही सांगितलं तर बरं होईल. हे बघ, मला सांगायचं असतं तर मी कधीच तुला सांगितलं असतं. काही गोष्टी तुला राजवीरकडनं कळणं महत्वाचं आहे. माझ्यापेक्षा तो तुला व्यवस्थित सांगेल. हे बघ, तू आता त्याचा विचार करू नकोस. सांगेल तुला राजवीर कधीतरी. ठीक. पण एक सांगू, मला खात्री आहे तुझ्यामुळे राजवीर मध्ये आणि आपल्या घरामध्ये नक्की बदल घडेल.